अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना। स्वामी म्हणतात, बाळा, मला माहीत आहे तू खूप दुःखी आहेस, उदास आहेस, चिंतित आहेस आणि आतून तुझा मन पूर्णतः खचलेले आहे। पण बाळा, याच तुझ्या दुःखी मनाला, खचलेल्या मनाला धीर देण्यासाठी, उभारी आणण्यासाठी आणि तुझ्या आयुष्यामध्ये अद्भुत चमत्कार घडवण्यासाठीच हा दिव्य आणि पवित्र संदेश जर तुझ्या समोर आला आहे, तर तुला दुःखी होण्याचे कारण नाही। हो बाळा, आता आयुष्यात तुझ्या काही काळानंतर खूप मोठा बदल घडणार आहे। हो बाळा, जे तुझे जवळचेच लोक, जो तुझा विश्वासघात करून तुला सोडून गेले, आता तेच तुझ्या आयुष्यामध्ये काही काळानंतर परत येणार आहेत। कारण त्यांना त्यांच्या चुकांची आणि वाईट कर्मांची जाणीव होणार आहे। बाळा, जे तुझ्या समोर आले आहे ते स्वीकार करायला शिक। तुझ्या समोर कितीही मोठ्या अडचणी असू दे, कितीही संकटे असू दे, सर्वांवरती मात करायला शिक आणि मग बघ, कुठल्याही गोष्टींमधील यश तुझ्यापासून लांब नाही। हो बाळा, कारण आजपर्यंत प्रत्येक गोष्टीपासून तुला तुझ्या या शत्रूने वंचित ठेवले आहे। खूप काही तुझे नुकसान करून दूर राहून तुझी मजा बघण्यात आली आहे। पण बाळा, आनंदाने आणि सकारात्मक विचाराने जे तुझ्या मनातील स्वप्ने आहे, ध्येय आहे, ते जर तू पूर्ण करण्याचा प्रयत्न केलास तर तुला यश निश्चित मिळणार आहे। हो बाळा, आमच्यावरती विश्वास ठेवून प्रत्येक कार्य निरंतर करायला सुरुवात कर आणि मग पहा, स्वामी माऊलींच्या चमत्काराने तुझ्या आयुष्यामध्ये अशक्य ते शक्य सर्व काही तुला प्राप्त होणार आहे। हो बाळा, कारण आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठी निरंतर कार्य करत आहेत। आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहे। स्वामी म्हणतात, बाळा, निश्चिंत रहा, चिंता करू नको। यापुढे कोणाचीही चिंता करण्याची गरज नाही, कारण आमच्या स्वामीप्रिय बाळ खूप आतून मनातून खंबीर आहे, संयमी आहे आणि त्याचा आत्मविश्वास खूप खंबीर आहे। हो बाळा, तुझ्यासाठी आता काहीच अशक्य नाही। सर्व काही तुझ्यासमोर असे दरवाजे उघडले गेले आहेत, ज्यातून तुला खूप काही मोठ्या संकेताची प्राप्ती होऊन तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठे अद्भुत चमत्कार घडण्याची वेळ आता आली आहे। हो बाळा, आता आनंदाचे आणि वैभवाचे, ऐश्वर्याचे दिवस घेण्यासाठी तयार राहा। सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे तुझ्या आयुष्यामध्ये घडणार आहे, ज्याची तू कल्पना देखील केली नसेल। स्वामी म्हणतात, बाळा, आमचे लक्ष पूर्ण तुझ्यावरती आहे। परिस्थिती कोणतीही असो, फक्त तुम्ही आनंदी आणि समाधानी राहण्याचा प्रयत्न करा। बाळा, तुमचा आमच्यावरती जो खंबीर विश्वास आहे तो कधीही ढळू देऊ नका। स्वामी भक्तांनो, तुम्हालाही आपल्या स्वामी आईवर पूर्ण विश्वास असेल तर होय स्वामी आई, मला पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। स्वामी म्हणतात, बाळा, कोणत्याही नात्यामध्ये विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे। म्हणूनच कोणावरही विश्वास ठेवतेवेळी तुमच्या मनाला विचारा आणि डोळे बंद करून कोणावरही विश्वास ठेवू नका। हो बाळा, कारण तुझ्यासमोर आलेली प्रत्येक गोष्ट खरी नसेल। तुम्ही स्वतःच्या डोळ्याने जे काही पाहाल तेव्हा त्याच गोष्टीवरती विश्वास ठेवायला शिका आणि स्वतःच्या मतावर ठाम राहायला शिका। स्वतःचा आत्मविश्वास खंबीर राहायला शिका। स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये खूप बिकट परिस्थिती आहे, खूप संकटे आहेत, खूप दुःखाचे डोंगरसुद्धा आहेत। पण बाळा, आम्हाला माहीत आहे तुझा जो आमच्यावरती खंबीर विश्वास आहे की स्वामी माऊली मला या सर्वांमधून अलगद बाहेर काढणार आहे। हो बाळा, हाच तुझा विश्वास खरा ठरणार आहे, कारण आता ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्यासमोर या संदेशामार्फत आली आहे। तेव्हा बाळा, निश्चिंत रहा। आता तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख
चिंता सर्व काही पनवती तुझ्या पाठीमागून घालवण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्या समोर आली आहे. तेव्हा बाळा, विश्वास राहा. विश्वास कधीही ढळू देऊ नको. जिद्द मनातील कमी होऊ देऊ नको आणि प्रत्येक कार्यामध्ये जोमाने सुरुवात करायला तयार राहा. प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, आता या नकारात्मक लोकांकडे आणि तुमच्या शत्रूंकडे लक्ष देऊ नका. कारण आता त्यांचे जे काही वाईट कर्म होते ते सर्व काही त्यांच्यासमोर येणार आहे. तुम्ही फक्त तुमचे कार्य करण्यास सुरुवात करा. तुमचे कर्म चांगले ठेवा आणि मग पहा, तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडण्यास सुरुवात होईल. आता तुमच्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. हो बाळा, फक्त तुमचे कर्म करण्यास सुरुवात करा. ज्या काही तुमच्या भूतकाळातील कटू आठवणी आहेत त्यांना उजाळा देत स्वतःला त्रास करून घेऊ नका. जर तुमच्या समोर हा सुंदर वर्तमान काळ तुमची वाट पाहत आहे तर त्यामध्ये तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, तुमच्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे आणि जे काही तुझ्या मनामध्ये ध्येय आहे ते पूर्ण करायचे आहे. बाळा, याकडे पूर्णतः लक्ष दे. चिंता करू नको, कारण ही स्वामी माऊली सदैव तुझ्या बरोबर आहे. बाळा, जर आमचे नामस्मरण, जर आमची निरपेक्ष भक्ती तू करत आहेस, अखंड नामस्मरण तुझ्या मुखामध्ये सुरू आहे, तर बाळा, तू घाबरतो कोणाला? आता कोणत्याही शत्रूंना, कोणत्याही विश्वासघातकी लोकांना तुला घाबरण्याची गरज नाही. कोणत्याही संकटांना, दुःखांना त्यांना घाबरण्याची गरज नाही. कारण माझा स्वामीप्रिय बाळ यापुढे मनाने खूप खंबीर झाला आहे. कोणत्याही कार्यामध्ये तो आता कधीही खचून जाणार नाही, माघार घेणार नाही. आजपर्यंत या लोकांनी तुला प्रत्येक कार्यामध्ये मागे खेचण्याचा प्रयत्न केला. तुझे जीवन पूर्णतः उद्ध्वस्त करून झाले आहे, पण यापुढे नाही. आता यापुढे या लोकांना स्वामी माऊलींचा सामना करावा लागणार आहे. हो बाळा, या लोकांपासून आम्ही तुम्हाला कायमचे दूर ठेवणार आहोत. चिंता करू नको. त्यांच्या पूर्ण आठवणी मनातून काढून टाकून नवीन आयुष्याला सुरुवात कर. या क्षणापासून नकारात्मक विचार मनातील काढून सकारात्मक विचारांना उजाळा दे आणि मग पहा, तुझ्या आयुष्यामध्ये सर्व तुझ्या मनाप्रमाणे नाही घडले तर सांग. स्वामी म्हणतात, बाळा, स्वतःच्या जीवनातील जे काही कोडे आहे ते तुम्हाला स्वतःला सोडवावे लागेल. थोडा वेळ जाईल, थोडा गोंधळ होईल, थोडा अविश्वास वाटेल, पण सर्व काही चांगले होईल. कारण जे काही करायचे आहे ते तुम्हालाच करायचे आहे. कारण आता तुमच्या आयुष्यात खूप मोठी आनंदाची बातमी येणार आहे. खूप मोठा अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने येत आहे. बाळा, हे सर्व घेण्यासाठी तयार आहेस ना? स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहात? मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझ्या आयुष्यामध्ये असे उज्ज्वल दरवाजे उघडले जाणार आहेत. त्याद्वारे तुझे जीवन पूर्णतः परिपूर्ण होणार आहे. तुझ्या सर्व इच्छा, तुझी सर्व स्वप्ने, तुझे सर्व ध्येय पूर्ण होणार आहे. हो बाळा, आमच्या आशीर्वादाने, आमच्या प्रेमाने हे सर्व काही आता शक्य होणार आहे. ही ब्रह्मांडाची स्वामी माऊली तुझ्यासाठीच फक्त कार्य करत आहे. तेव्हा आमचे चमत्कार, आमचे आशीर्वाद घेण्यासाठी आता सज्ज हो. स्वामी म्हणतात, बाळा, आजपर्यंतच्या दुःखानंतर आता तुझ्या आयुष्यामध्ये जे काही सोनेरी पहाट येणार आहे, जे काही सुखाचे दिवस येणार आहेत, वैभवाचे दिवस येणार आहेत, ज्याची तू कल्पना देखील केली नसेल. हो बाळा, कारण आमच्या स्वामीप्रिय बाळाने आजपर्यंत खूप मोठ्या यातना, दुःख सहन करत आमच्या निरपेक्ष भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही. आमच्या नामस्मरणामध्ये कधीही खंड पडू दिला नाही.
बाळा, हे सर्व काही आम्ही पाहिले आहे आणि आमचे मन खूप प्रसन्न आहे. आता यापुढे वेळ आली आहे की आमच्या स्वामीप्रिय बाळाला अलगदपणे बाहेर काढण्याची, सर्व संकटांमधून, सर्व दुःखांमधून तुझे पूर्णतः मुक्तता करण्याची वेळ आली आहे. तेव्हा बाळा, हे चमत्कार आणि हे सुख, वैभव घेण्यासाठी तयार राहा. स्वामी म्हणतात, जो आमच्यावरती खंबीर विश्वास दाखवतो त्याच्या आयुष्यामध्ये आम्ही कधीही त्याला अंतर देत नाही. त्याच्या आयुष्यामध्ये त्याला कशाचीही कमी भासत नाही आणि तो कुठल्याही कार्यामध्ये सर्व काही अशक्य ते शक्य करून दाखवतोच. स्वामी म्हणतात, ही ब्रह्मांडाची स्वामी माऊली आज या स्वामीप्रिय बाळासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश घेऊन उभी आहे. बाळा, याचा अनुभव घेण्यासाठी तुला हा संदेश शेवटपर्यंत शांत मनाने, दुर्लक्ष न करता ऐकून घ्यावा लागेल. बाळा, कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या जीवनामध्ये खूप मोठा अद्भुत चमत्कार घडणार आहे. आता वेळ आली आहे तुमचा जो आमच्यावरती खंबीर विश्वास आहे त्या विश्वासाचे उत्तर देण्याची. हो बाळा, या क्षणापासून तुझ्या पाठीमागे खूप मोठी दुःख, संकटे, पणवती, ज्या काही चिंता या क्षणापासून तुझ्या आयुष्यातून निघून गेल्यास समज. म्हणूनच बाळा, तुझ्या खचलेल्या मनाला, दुःखी मनाला उभारी आणण्यासाठीच, तुला आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठीच हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे. तेव्हा बाळा, हा चमत्कारिक संदेश शेवटपर्यंत स्वामी आज्ञा समजून दुर्लक्ष न करता ऐकून तर पहा आणि तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा होणारा बदल स्वतःच्या डोळ्यांनी पहा. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा आमची निरपेक्ष भक्ती तुम्ही करत असता, जिथे आमचे अखंड नामस्मरण चालू असते, ज्या घरामध्ये आमचे कीर्तन भजन केले जाते, आमचे नामस्मरण जिथे अखंड असते, तिथे सदैव आमची कृपादृष्टी असते. आमच्या प्रेमाचा वर्षाव, आशीर्वादांचा वर्षाव तुमच्यावरती अखंड असतो. स्वामी म्हणतात, बाळा, माझ्या शक्तीचे वलय तुला दिसत नसेल, पण ते तुला ओळखता नक्कीच येईल. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही खूप मोठ्या संकटांमधून अलगद बाहेर पडता, तुमच्यासमोर खूप मोठी बिकट परिस्थिती असते आणि त्यावेळी तुम्हाला काहीही मार्ग सुचत नाही, त्यावेळी सुचलेला मार्ग म्हणजेच आमची कृपादृष्टी आहे. हो बाळा. श्री स्वामी समर्थ.